श्रोतेहो नमस्कार. सप्ताह विशेष या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. फेब्रुवारी महिन्यातला दुसरा सोमवार हा जागतिक एपिलेप्सी डे म्हणून पाळला जातो. एपिलेप्सी म्हणजे अपस्मार किंवा फीट येणं, फेफरं येणं. ही मेंदूची स्थिती आहे जी काही मिनिटांपुरती राहते, पण त्याचे होणारे परिणाम अधिक काळ टिकणारे असतात. जागतिक एपिलेप्सी दिवसाच्या अनुषंगाने या आजाराविषयी बोलूया, बरं झालेल्यांशी बोलूया आणि त्यासाठी काम करणाऱ्या संवेदना या सहाय्यता गटाच्या कार्यकर्त्यांशी बोलूया. मी तुम्हा तिघांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते आणि तुमची ओळख करून देते. आपल्यासोबत आहेत यशोदा वाकणकर. यशोदा नमस्कार. नमस्कार. यशोदा ही संवेदना या सपोर्ट ग्रुपची सहाय्यता गटाची संस्थापक अध्यक्ष आहे आणि आपल्यासोबत आहेत संदीप आणि मानसी हे जोडपं. तुम्हा दोघांचंही स्वागत करते आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. आणि संदीप आणि मानसी यांचं वेगळेपण सुरुवातीलाच सांगते. दोघांनाही एपिलेप्सीचा आजार आहे, पण दोघांनी संवेदनाच्या एपिलेप्सी विवाह मंडळाच्या माध्यमातून त्यांची भेट झाली, त्यांचा विवाह झाला आणि आज त्यांची मुलगी 12 वर्षाची आहे. या दोघांनाही पुन्हा एकदा आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते. यशोदा, संवेदना या गटाची स्थापना तू केलीस 2000 किती साली? 2004 साली. आणि तेव्हा असा गट स्थापन करावा किंवा एपिलेप्सीच्या रुग्णांसाठी अशी काहीतरी स्वयंसहाय्यता मदत गट स्थापन करावा अशी इच्छा का बरं झाली? हे सांगायला मला नक्कीच आवडेल, कारण मी नेहमी सांगते की मला स्वतःला एपिलेप्सीचा त्रास होता लहानपणापासून आणि मला महिन्यातनं आयदर 4-5 वेळा तरी फिट्स यायच्या किंवा कधी कधी तर 10-12 वेळा यायच्या. पण माझे आई वडील डॉक्टर अनिल अवचट आणि अनिता अवचट यांनी मला खूप छान वाढवलं, अगदी नॉर्मल मुलीसारखं वाढवलं. आणि मग मोठं झाल्यावर हे सगळं मी जरी एका वाक्यात सांगत असले तरी त्याच्या मध्ये मध्ये तुम्ही खूप त्रास सुद्धा भोगता, पण तरी त्याच्यातनंही आपण वाट काढत पुढे जातो. आणि माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं. नंतर माझी ब्रेन सर्जरी होऊन मी एपिलेप्सीतनं पूर्ण बरी झाले आणि तेव्हा मला वाटलं की आता काहीतरी आपण ह्यासाठी करणं गरजेचं आहे. एपिलेप्सी या व्याधीसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे, कारण अजूनही या व्याधीबद्दल समाजात खूप गैरसमज आहेत. लोकांची वेगवेगळी मतं असतात, लोकांना माहिती सुद्धा नसतं, लपवून ठेवण्याकडे कल असतो. त्यामुळे ह्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं, म्हणून मी संवेदना फाउंडेशन या एपिलेप्सी स्वमदत गटाची स्थापना केली. संदीप आणि मानसी, तुम्हाला मला विचारायला आवडेल की असा एखादा आजार आहे असं म्हटल्यानंतर आपल्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन किंवा नजरच एकदम बदलून जाते. मानसी, तुला असा अनुभव होता का आणि एपिलेप्सीचा त्रास तुला कुठल्या वयापासून सुरू झाला? मी कॉलेजमध्ये असल्यापासून मला एपिलेप्सीचा त्रास सुरू झाला आणि निश्चितच की एक बघण्याची नजर बदलत असते. म्हणजे कॉलेजमध्ये असताना सुद्धा कधी त्रास झाला आहे की लगेच कुजबूज सुरू होणं, बोलणं सुरू होणं. त्याचबरोबर दुसरं पण एक बाजू असते की मैत्रिणी ज्या असतात किंवा आजूबाजूचे जे असतात त्यांची मदत करण्याची तेवढीच तयारी असते. दोन्ही प्रकारची माणसं असतात, तर ते दोन्ही अनुभव नक्कीच येतात. तुला वयाच्या कुठल्या टप्प्यावरती एपिलेप्सीचा त्रास सुरू झाला? मी FY ला होते तेव्हा मला सुरू झाला त्रास. आणि काही कारण घडलं? कारण असं काहीच नाही, एकदम सडनलीच त्रास सुरू झाला. एकदम एपिलेप्सी म्हणजे फिटच आली आणि तेव्हा डॉक्टरांकडे गेलो आम्ही. मग ते मेडिकेशन सुरू झाल्या आणि मग डायग्नोसिसमध्ये सांगितलं की कायमस्वरूपी औषधं घ्यावी लागतील आणि उपचार लगेच सुरू केले. संदीप, तुझ्या बाबतीत काय झालं? मी वयाचं 3.5 वर्षाचा होतो, पहिली फिट आली तेव्हा, आणि तेव्हापासून हा आजार माझा चालूच आहे. पण फॉर्च्युनेटली आता 10-12 वर्ष झाली असतील की मला फिट आलेली नाहीये. मेडिकेशनच्या जोरावर मी गाडी चालवू शकतो, कार चालवतो, सगळ्या ऍक्टिव्हिटीज अगदी व्यवस्थित चालू आहेत. यशोदा, या दोघांचा विवाह जमला तो तुमच्या संवेदना ग्रुपच्या विवाहासाठी. तुमचं जे मंडळ आहे त्याच्यात असा एखादा विवाह मंडळ सुरू करावं ही कल्पना कशी काय आली? ही खूप आनंदाची गोष्ट असते असं मला वाटतं की एखाद्या कपलचं जेव्हा लग्न जमत नसतं तर आपल्या संस्थेतनं लग्न जमतं तेव्हा खरोखर फार बरं वाटतं. पण हे कसं सुरू झालं ते मी नक्कीच सांगते. आम्ही जेव्हा एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप सुरू केला तेव्हाच आम्ही काउन्सिलिंग सेंटर पण सुरू केलं, कारण आम्हाला जाणवायला लागलं की जे समाजात गैरसमज आहेत किंवा खूप वेगवेगळे ताण आहेत सगळ्यांना, त्यासाठी काउन्सिलिंगची गरज आहे. म्हणून आम्ही काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं.
तर आम्हाला असं जाणवायचं की आमच्याकडे खूप असे आई वडील यायचे की ज्यांची मुलं लग्नाच्या वयाची आहेत आणि तर ते नेहमी विचारायचे की हिचं लग्न जमवताना किंवा याचं लग्न जमवताना आम्ही आधी सांगू की नको असं विचारायचे. किंवा काही जण आमच्याकडे आई वडील त्यांच्या मुलामुलींना घेऊन यायचे आणि सांगायचे की यांचा डिवोर्स झालाय आणि मग डिवोर्सचं कारण ते हे सांगायचे की हिला असलेली एपिलेप्सी आम्ही सांगितली नव्हती आणि मग ते त्यांना नंतर कळत गेलं, ती रोज गोळ्या घेते हे ते किंवा एकदा फिट आली, मग त्यामुळे त्यांचा लगेच डिवोर्स झाला. हे फक्त मुलीकडूनच व्हायचं असं नाही तर मुलाच्या बाबतीतही व्हायचं की लग्नानंतर मुलीला कळायचं की त्याला एपिलेप्सी आहे. काही मुली समजून सुद्धा घ्यायच्या, नाही असं नाही, पण नंतर ती फसवणूक हे कारण खूप वाढत जातं. तर त्यामुळे असे आम्ही खूप उदाहरणं पाहायला लागलो. तर तेव्हाच माझे कलिग होते, त्यांचा मी नक्कीच उल्लेख करीन की मोहन फाटक म्हणून आमचे एक कलिग होते. तर तेव्हा त्यांच्या असं मनात आलं की आपण एपिलेप्सी विवाह मंडळ सुरू करू. तर आम्ही सगळे चक्रावलो की असं कसं सुरू करता येईल. पण त्यांचा उत्साह खूपच वाखाणण्याजोगा होता. ते अनेक न्यूरोलॉजिस्टना जाऊन भेटले की एपिलेप्सी असलेली व्यक्ती लग्न करू शकते का वगैरे. त्यांनी सगळी पाहणी केली आणि मग त्यांच्या उत्साहामुळे आम्ही हे एपिलेप्सी विवाह मंडळ सुरू केलं. ते सुरू करून आता 15 वर्ष झाली असतील. आणि मग जेव्हा सुरुवातीला मी पेपरमध्ये लेख दिला तर त्याला पहिल्याच दिवशी 50हून जास्त फोन आले. कारण आपल्याकडे असा एखादा खूप वेगळा विषय जेव्हा पेपरमध्ये येतो तर तेव्हा लोकांना त्यासाठी हे असतं की ज्यांच्या घरी एपिलेप्सी आहे त्यांनाच समजू शकतं की काय ही खोलवर गेलेली व्याधी आहे आणि त्यासाठी काय सुरू केलेलं हे काम आहे. त्यामुळे आम्हाला खूप फोन यायला लागले आणि त्याच्यानंतर आमच्या काउन्सिलिंग सेंटरवर तशी माणसं सुद्धा यायला लागली आणि कामाचं स्वरूप वाढत गेलं. याच्यामध्ये लपवणं एखादी गोष्ट, आपल्याला आजार आहे ही गोष्ट लपवणं आणि त्यातनं ते न सांगता लग्न करणं, याचाही एक मानसिक ताण त्या रुग्णावरती येत असेल आणि त्याचा काय त्रास होऊ शकतो. हो, खूपच ताण आणि येत दोन्ही असणार. कुटुंबांनाही त्रास तर होणारच आहे, पण ती गोष्ट लपवून ठेवायची हे मुलगा किंवा मुलगी यांच्यासाठी सुद्धा कितीतरी त्रासदायकच गोष्ट असणार ना. खूपच. म्हणजे जेव्हा लग्न ठरवणं सुरू करतात आई वडील, जेव्हा बघणं सुरू करतात, नाव नोंदणीसाठी जातात, तिथपासूनच त्यांच्यावर ताण यायला लागतो. कारण त्यांना व्यवस्थित आजूबाजूला माहिती असतं की याच्या बाबतीत गैरसमज आहेत, हे कुणीही ऍक्सेप्ट करणार नाही, त्यांना माहिती असतं. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांच्यावर ताण यायला लागतो, त्यांचा त्रास वाढायला लागतो. हे सगळं तर व्हायला लागतंच. आणि आपण आता इमॅजिन करू की समजा 2 फॅमिलीज भेटल्यात आणि समजा एका फॅमिलीनी सांगितलं की आमच्या मुलीला एपिलेप्सीचा त्रास आहे पण तो औषधांनी कंट्रोलमध्ये, तर दुसरी फॅमिली लगेच ऍक्सेप्ट करेल का? तर ते विचार करतील की कशाला पुढे बोलायचंय, असं होतं. अगदी समजून घेऊन पुढे कोण बोलणार असं होतं. कधी कधी माझ्या मनात असं पण विचार येतो, आम्ही ते इतरांना सांगतो की एकदम पहिल्याच भेटीत सांगण्यापेक्षा तुम्ही जर त्यांनी ऍक्सेप्ट केलं, मुलामुलींनी, आजकाल तर बाहेर भेटण्याची पद्धत आहे, त्यांनी जर पहिल्या भेटीत एकमेकांना ऍक्सेप्ट केलं तरच मुलगा आणि मुलगी दोघंच भेटले असताना त्यांना एकमेकांना सांगू द्या. आणि मग पुढे जायचं की नाही त्यांना ठरवू द्या. बरोबर बरोबर. त्यातनं हा ताण कदाचित कमी करणं शक्य होऊ शकेल. संदीप, तुम्हा दोघांची कथा काय ऐकायला आवडेल? कसं लग्न जमलं तुमचं? आमचं या विवाह मंडळामार्फतच जमलं. आणि तेव्हा ऍक्च्युली सांगायचं झालं तर ज्यांनी हा विवाह ग्रुप स्थापन केला त्यांनीच आमच्याशी कॉन्टॅक्ट केला होता. म्हणजे आम्ही त्यांना भेटायला गेलो काउन्सिलिंग सेंटरवर. तेव्हा त्यांनी आमच्या मनातल्या सगळ्या शंका कुशंका ज्या होत्या त्या सगळ्या क्लिअर केल्या. आम्ही भेटायला गेलो होतो असं तू म्हणतोयस. हो. पालक त्याच्यामध्ये एक फार महत्वाचा रोल असतो पालकांचा. तुमच्या पालकांनी काय भूमिका घेतली या सगळ्या याच्यात? मानसी? आईबाबांनी खूपच सपोर्ट केला आणि मुख्य म्हणजे यशोदाताई, मोहन फाटक, राधिकाताई हे सगळे पिलर आहेत संवेदनाचे. त्यांचं काउन्सिलिंग, त्यांची मदत, नंतर कसं स्टेप बाय स्टेप कसं जायचं पुढे, की आपण ॲक्सेप्ट केलंय लग्न करायचं आहे तर मग पुढे कसं जायचं, की आपापल्या न्यूरोलॉजिस्टला दाखवायचे, रिपोर्ट्स दाखवायचे आणि मग त्यांचा येस आलं की आपण मग पुढे जायचं. हे सगळं आम्ही संवेदना ग्रुपमध्ये गेल्यावर आम्हाला काउन्सिलिंग करून मदत करून हे सगळं शक्य झालं. आणि कसं होतं, जे लग्नाच्या वेळेस जर आपण त्या वयात असतो तेव्हा आपण गोंधळून गेलेलो असतो आणि त्याच्यामध्ये एपिलेप्सी, त्यामुळे काय करायचं, पुढची नेक्स्ट स्टेप कशी घ्यायची हे लक्षात येत नाही लवकर. मग अशा वेळेस संवेदनामध्ये आम्ही गेलो, संवेदना ग्रुपमध्ये, आणि खूप छान काउन्सिलिंग झालं, खूप छान गायडन्स मिळाला पुढचा.
अशा प्रकारे आमचं 2009ला लग्न झालं. यशोदाला आपण विचारूया, ती स्टेप्सचा उल्लेख केला तिने, की जेव्हा मुलगा मुलगी तुमच्याकडे येतात तेव्हा काय पद्धतीने तुम्ही पुढे जाता, म्हणजे काय चाचण्या होतात किंवा काय असतं? एकतर आम्ही पहिल्यांदा हे सांगतो की आपल्याकडे एक जी भारतीय अरेंज मॅरेज सिस्टीम आहे त्याच्यात जे पत्रिका बघणं वगैरे अशा खूप ज्या ठोकताळे वर्षानुवर्ष चालत आले, तर आम्ही ह्या सगळ्यांना सांगतो की ते ठोकताळे आपण जरा बाजूला ठेवूयात. म्हणजे आपल्याकडे उंची, रंग, केस हे इतके काय 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 बघत असतात, किंवा मुलांनी मुलीपेक्षा जास्त कमावलं पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे. तर आम्ही पहिली स्टेप ही सांगतो की आता आपण हे सगळं बाजूला ठेवू. कारण कसं आहे की त्यांनी ऑलरेडी ते होरपळलेले असतात, की त्यांनी ऑलरेडी कुठेतरी ट्राय केलेलं असतं, त्यांना वाईट अनुभव आलेले असतात. मग आम्ही म्हणतो की आता समजा जर तुमचं जमण्याच्या मार्गावर आहे तर ते कशाला मध्ये आणायचं, आपली वेगळी कुंडली तयार करूया आपण. खरंच आहे. तर ते महत्वाचं आम्ही सांगतो. ते या त्या दोन्ही फॅमिलीजने ऍक्सेप्ट केलं की आपण त्याच्यामध्ये जायला नको. आणि दुसरं म्हणजे की जे आम्ही म्हणतो की एकमेकांच्या डॉक्टरना भेटा, जे आता मानसी म्हणाली तसं. कारण जसं डॉक्टरच्या तोंडून त्याच्या आजाराबद्दल सगळं ऐकलं आणि डॉक्टरनी ग्रीन सिग्नल दिला की आपल्याला मनालाही बरं वाटतं. तर तसं आहे की डॉक्टरांनी सगळं सांगावं, दोन्ही फाईल्स बघाव्यात आणि त्यांनी सांगावं की यांचं लग्न होऊ शकतं. की काउन्सिलिंग हे आजकाल तुम्ही नॉर्मल मॅरेजसाठी सुद्धा गरजेचं आहे की तुम्ही लग्नाच्या आधी काउन्सिलिंगसाठी येणं, मॅरिटल काउन्सिलिंग. तर ते पण आपण खूप महत्वाचं आहे. कारण 2 शब्द मला याच्यात महत्वाचे वाटतात. एक म्हणजे ऍक्सेप्टन्स, म्हणजे स्वीकार, आणि ऍडजस्टमेंट्स. दोघांना जर तो आजार असेल तर ते जास्त करावे लागत. हो. पण तरी मला ह्याच्यातली एक गंमत सांगावीशी वाटते की अनेकदा असं होतं की आमच्या वधूवर मंडळात जेव्हा लग्न जमून जातं ना, तर लग्नाच्या आधी सुद्धा लग्न ठरल्या त्या दोन्ही फॅमिलीज तर खूप रिलॅक्स होतात एकदम. त्यांच्या मनावर खूप जो ताण असतो तो एकदम जातो. आणि हे मुलगा मुलगी असतात ते पण खूपच रिलॅक्स होऊन जातात, खूपच हसतमुख होतात, कारण त्यांनी खूपच त्याचा ताण घेतलेला असतो ना. लपवणं आणि तसा योग्य जोडीदार मिळणं या फार 2 महत्वाच्या गोष्टी, की न लपवता स्वीकार करणारा जोडीदार. संदीप, तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा असं कुठे मनात आलं का की आपल्याला तर हा आजार आहेच, पण आणखीन आपण एकाची जबाबदारी घेतो आहोत, किंवा असं कधी मनात आलं? नाही, तसं नाही कधी वाटलं. कारण मुळात माझ्या आई वडिलांचा सपोर्ट एवढा होता की ते म्हणले तू जरी नाही कमवलंस तरी तिची जबाबदारी सुद्धा आम्ही घेऊ. त्यामुळे असं कधी जाणवलं नाही की मला त्रास आहे म्हणून मग तिलाही त्रास असेल, मग दोघांची जबाबदारी आम्ही पार पाडू शकू का मी एकटा. तर पालकांचा सपोर्ट असणंही तेवढंच महत्वाचं. आणि आर्थिक जबाबदारी जितकी महत्वाची तितकंच एकमेकांची जुळणं हे पण फार महत्वाचं. मानसी, तुझा काय अनुभव आहे? मला असं सांगायला आवडेल की आपण म्हणजे स्व अनुभवावरनं माणूस पुढे जातो. तर आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथलं जेवण आपल्याला आवडलं तर आपण सगळ्यांना सांगतो की हो, छान आहे तिथलं जेवण. तसंच म्हणजे त्याच प्रकारचं काहीसं लग्नाचं आहे, आपल्या जोडीदाराचं आहे, की आपल्याला जो त्रास होतोय तो आपल्याला माहिती असतो की किंवा त्याच्यातले काही आपल्याला त्याच्यावर काय उपाय असतात ते आपल्याला माहिती असतात. मग त्याच्यावरनं आपल्या जर जोडीदाराला त्रास होतोय तर आपण कसं त्यावेळेस रिॲक्ट व्हायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, किंवा झोप जास्त लागते हे माहिती आहे एपिलेप्सी पेशंटला, तर लवकर झोप, औषधं घ्यायला लागतात, मेडिकेशन कंपल्सरी, मग आपण आठवण करून देणं, हे जो स्वतःचा जो अनुभव आहे त्याच्यावरनं आपण पुढे शिकत जातो आणि आपण आपल्या जोडीदारालाही तशी एक भक्कम घट्ट साथ देतो असं मला वाटतं. आहारही सांभाळावा लागतो. आहारही सांभाळायला लागतो. आणि मग ही जी काळजी असते दोघांनी एकमेकांची घेतलेली ती खूप सुंदर असते, खूप छान असते. तुमची मुलगी आता 12 वर्षाची आहे? हो, 12 वर्षाची आहे ती आता. म्हणजे कौतुक असं वाटतं की असं लोकांना वाटतं की लग्न करायचं मग पुढचं टेन्शन किंवा प्रेग्नन्सी राहील का किंवा तर मला असं सांगायचं की काही प्रॉब्लेम येत नाही. न्यूरोलॉजिस्ट
खूप छान गाईड करतात आणि आपण संवेदन ग्रुपमध्ये जातो, तिथे पण छान गाईड केलं जातं, मदत केली जाते. आणि मग माझी मुलगी पण आता नॉर्मल आहे, काही त्रास झाला नाही मला. गोळ्या मी मेडिकेशन चालूच होते आणि आता ती 12 वर्षाची आहे, तर ती आता आम्हाला आठवण करते की आई गोळी घेतलीस का, बाबा गोळ्या घेतोयस ना, किंवा एखादी गोळी राहिली असेल तर थांब, मेडिकलमध्ये मी येते सोबत तुझ्या, किंवा गोळ्या बघणं, कुठल्या गोळ्या तो घेतोय बाबा, किंवा त्याला 3-3.5 वर्षापासून त्रास आहे, तो लहान असल्यापासून. त्यामुळे तिलाही ते हे जाणवतं की काळजी घ्यायला पाहिजे आपण आपल्या आईबाबांची. म्हणजे हे खूप मोठं समाधान असतं असं मला वाटतं. आणि लग्न जुळवताना असं झालं की म्हणजे वधूवर मेळावा असतो, नेहमी असतो आपल्या संवेदना गटामध्ये. तर आपण स्टेजवरती जाऊन आपली आपली माहिती द्यायची असते, असं हे असतं. आणि मग नंतर एकमेकांशी बोलायचं असतं. तर असं जाणवलं की बरीच मुलं कमी शिकलेली आहेत किंवा मुली जास्त शिकलेल्या आहेत. तर मला असं सांगायचं की हे शिक्षण वगैरे थोडं बाजूला ठेवलं तर जो स्वभाव आहे मुलाचा किंवा घरातल्यांचा स्वभाव, माणसं हे ओळखणं जास्त महत्वाचं आहे असं मला सांगायचं. आणि शिक्षण मुलगी जास्त शिकलेली असली तरी काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. संदीप, तुझी नोकरी आणि आजार आणि लग्न होणं, मुलं होणं आपलं स्वतःला, हे सगळं तू कसं छान मॅनेज करू शकलास, ते एकमेकांना दिलेल्या साथीमुळे हे शक्य आहे. तुमच्या बोलण्यातच जाणवत आहे. काय अनुभव आहे तुझा? मानसी म्हणली तसं की माझ्यापेक्षा ती जास्त शिकलेली. मी ग्रॅज्युएट आहे, ती पोस्ट ग्रॅज्युएट आहे. आणि जेव्हा लग्न जमलं तेव्हा पगार मलाही कमी होता तिच्यापेक्षा, तरी तिने मला ऍक्सेप्ट केलं. आणि त्याच्यानंतर लग्नानंतर मुलीचा जन्म झाल्यावर ती ज्या प्रकारे सध्या काळजी घेते आमची, आणि जसं सांगते की औषधांच्या बाबतीत रिमाइंडर्स, आणि ती तिच्या ऍक्टिव्हिटी तेवढ्याच चालू ठेवते. आणि मुलीला तुम्ही तुमच्या आजाराबद्दल स्पष्टपणे सांगितलं, त्याच्यात काही अडचण आली नाही सांगताना? नाही, काहीच नाही अडचण आली. तिला आधी बेसिक सांगितलं आणि जशी मोठी होत गेली तसं तिला मग डिटेल सांगितलंय. मी उलट ह्याच्यात एक ऍड करीन की यांच्या दोघांचं लग्न झाल्यानंतर एकदा संदीपला थोडासा त्रास झाला रात्री, म्हणजे एपिलेप्सीचा त्रास झाला, तर त्याला ऍडमिट करावं लागलं होतं. तर नंतर हे दोघं मला भेटायला आले, तर तेव्हा मला मानसी असं म्हणाली की मी त्याची खूप चांगली काळजी घेऊ शकले, कारण मला हे माहिती होतं. आणि ते दोघं नंतर सांगत होते की हा एक प्रसंग येऊन गेल्याने आम्ही दोघं अधिक जवळ आलो. कारण समजा जर आता आपण इमॅजिन केलं की समजा संदीपचं नॉर्मल विवाह मंडळातनं जमलं असतं आणि त्याची नॉर्मल बायको असती काइंड ऑफ, तर ती भांबावून गेली असती. कशी काळजी घ्यायची, काय घ्यायचं हे तिला समजलंच नसतं. पण हिला सगळं माहीत असल्यामुळे ती अतिशय छान ती काळजी घेऊ शकली आणि तिने त्याला अतिशय छान धीर दिला. तर आपल्याला हे डोक्यात ठेवूनच पुढे जावं लागतं ना की कधी ना कधी आपल्यावर काहीतरी प्रसंग येऊ शकतो. तसा प्रसंग आला तर आपण कसं हँडल करणार आहोत, तर तो प्रसंग येऊन गेल्यावर हे दोघं अधिक जवळ आले असं मी अगदी पाहिलं. या वर्षीची थीम एपिलेप्सी डेची आहे की शेअरिंग ही थीम आहे, म्हणून आज आपण संदीप आणि मानसी तुम्हाला आमंत्रित केलं आहे आणि तुमचं शेअरिंग खरंच ऐकायला आम्हाला मिळालं. यशोदा, एपिलेप्सी याच्याबद्दल अजूनही गैरसमजुती लोकांच्या मनामध्ये आहेत का, आणि शहरी ग्रामीण असा काही फरक याच्यामध्ये आपल्याला करता येतो का? दुर्दैवाने अजूनही एपिलेप्सीबद्दल गैरसमज आहेत. म्हणजे आता सोशल मीडिया आहे किंवा आता अनेक प्रसारण माध्यम आहेत, त्याच्यावर हे विषय असतात, त्यामुळे थोडं कमी झालं असेल पूर्वीपेक्षा. 30 वर्षापूर्वी होतं त्याच्यापेक्षा जरा कमी असेल. पण तरी सुद्धा अगदी आमच्या सोसायटीच्या बाहेर परवाच असं घडलं की एका माणसाला फिट येत होती आणि मी आणि माझा नवरा तिकडे गेलो, तरी सुद्धा तिथल्या सगळ्या माणसांनी तिथून हॉटेलमधनं कांदा पैदा केला, कोणीतरी पायातली चप्पल काढून त्याच्या नाकाला लावली, असं सगळं हे करायला लागले. आणि आम्ही त्यांना सांगत होतो की नाकाला कांदा लावू नका, चप्पल लावू नका, पण तरी सुद्धा ती सगळी माणसं तेच करत होती. आणि किंवा त्याच्या तोंडात किल्ली खुपसत होते. तर हे सगळं, आणि ती सुशिक्षित माणसं होती, हे सगळं अजून लोकांच्या मनात अतिशय ठासून भरलेलं आहे की फिट आल्यावर हेच करायचं, तेच करायचं. तर म्हणून मी इथे आवर्जून हे सांगीन, काय करा आणि काय करू नका.
की कांदा लावणं, चप्पल लावणं हे काहीही करण्याची गरज नसते. उलट एका माणसाची काळजी 1 किंवा 2 व्यक्ती इझिली घेऊ शकतात. तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळ जा, त्याला कुशीवर वळवायचा प्रयत्न करा, कारण जी लाळ असते ती श्वासनलिकेत जात असते, ती खाली गळून जाणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि आपल्याला अनेकदा असं वाटतं की त्या व्यक्तीला आत्ता काही कळत नाहीये, पण एक वाक्य जरूर बोला की मी आहे तुझ्यापाशी, तू काही काळजी करू नकोस. त्या व्यक्तीला रिलॅक्स वाटतं आतून, आणि ते रिलॅक्स वाटल्याने दुसरी फिट येत नाही. हे झालं त्या क्षणी करण्याची गोष्ट. हो. पण तिथून मग पुढे डॉक्टरांना बोलवणं किंवा हे काही करावं लागतं का? तिथून पुढे असं करावं लागतं की ती व्यक्ती एकतर 5 मिनिटाच्या आत नॉर्मलला येते, तेव्हा आपण त्या व्यक्तीलाच विचारू शकतो की तुझी ट्रीटमेंट सुरू आहे का, तू कुठे राहतोस, हे प्रश्न आपण विचारू शकतो. आणि माणूस कधी कधी नॉर्मलला येतो, तो एकदम नॉर्मल होतो, त्यामुळे त्याचा तो चालायला लागतो, तर त्याला इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची गरज पडत नाही. पण काही जणांच्या बाबतीत असं होतं की अगदी 15 मिनिटं होऊन जातात पण नॉर्मललाच येत नाही. तेव्हा मग आपण जवळपास रिक्षा वगैरे बोलून एखादं जवळ हॉस्पिटल असेल तिकडे घेऊन जाऊ शकतो. किंवा त्या व्यक्तीच्या इथे काही कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय का कुठे, ते आपण मोबाईलवर इमर्जन्सी नंबर म्हणून असतात, त्याच्यावर काही का ते बघू शकतो. आणि मदत लागेल तेव्हा आणि लागेल तीच करणं. हो. आणि त्या माणसाचा ताबा घ्यायचा नाहीये आपण, त्या क्षणापुरती ती होणारी घटना आहे आणि तो त्यातनं लगेच कदाचित बराही होत असतो. आणखीन एक प्रश्न मी म्हटला तसा की शहरी आणि ग्रामीण असा काही भेद या आजाराच्या संदर्भात आहे का, किंवा समजुतींच्या संदर्भात आहे? दोन्हीकडचे समज गैरसमज हे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे असतात असं मला वाटतं. एक चांगली गोष्ट म्हणजे आजकाल ग्रामीण भागात जरी कोणाला एपिलेप्सीचा त्रास सुरू झाला तरी ते लगेच मुलाला किंवा मुलीला शहरात घेऊन येतात. अगदी आमच्या सेंटरवर पण आणतात. आजकाल काही झालं की लगेच ते इंटरनेटवर सर्च करायची पण पद्धत आहे, त्यामुळे त्याच्यात त्यामुळे त्यांना त्यात संवेदना फाउंडेशन दिसतं, ते आमच्याकडे पण घेऊन येतात. आणि आजकाल लोक शहरातल्या डॉक्टरांना दाखवायला त्यांना खूप आवडतं, जरी खेड्यात डॉक्टर असले तरी. खेड्यातली माणसं आजकाल खूप येतात हे आम्ही पाहिलंय, पण तरी सुद्धा ओपननेस नसतो. खेड्यामध्ये ते त्याविषयी ओपनली बोलत नाहीत, हे सुद्धा आम्ही पाहिलंय. शहरात आजकाल काय झालंय की म्हणजे मी स्वतः माझ्या एपिलेप्सी विषयी जेव्हा फेसबुकवर ओपनली लिहायला लागले, तर अजून काही व्यक्ती सुद्धा लिहायला लागल्या त्यांच्या एपिलेप्सी बद्दल. त्यांनी अगदी लिहिलं की आम्ही प्रेरणा घेऊन लिहितोय, पण अशी कमी माणसं असतात. कारण काय होतं की जर तुमचा आजार कंट्रोलमध्ये आलाय तर लोकांना वाटतं आता कशाला सांगायचंय. बरोबर. म्हणजे शहर आणि खेडं ह्याच्या दोन्हीमध्ये ओपननेस पण थोडा आहे, पण लपवणं पण आहे अजून, असं मला वाटतं. अधिकाधिक या माहितीचा प्रसार होणं गरजेचं आहे की एपिलेप्सी झाली की नक्की काय होतं आणि त्याच्यावर उपाय असतात हे सांगणं फार महत्वाचं आहे. उपाय काय पद्धतीचे, म्हणजे औषधं आणि ऑपरेशन असे 2 उपाय आहेत? ऑपरेशन ही फार पुढची गोष्ट आहे. पहिलं म्हणजे न्यूरोलॉजिस्टकडे जाणं. अनेक जण खेड्यामध्ये किंवा शहरामध्ये जनरल फिजिशियनकडे पण जातात किंवा लहान मुलांना पेडियाट्रिशियनकडे पण नेतात, पण न्यूरोलॉजिस्टकडे घेऊन जातात आणि मग ते जी औषधं लिहून देतात ती नियमित घेणं गरजेचं आहे. त्यांनी काही समजा टेस्ट करायला सांगितल्या त्या करणं गरजेचं आहे. आणि मी इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगेन की अनेक जणांचं काय होतं की औषधं घ्यायला सुरुवात केल्यावर त्यांना नंतर फिट येत नाहीत, मग ते स्वतःच्या मनाने 3 महिन्यांनी औषधं बंद करतात आणि मग त्यांना परत खूप मोठी फिट येते. त्यामुळे असं करू नये की जर डॉक्टरांनी औषधं सुरू केली आहेत तर ती अजिबातच स्वतःच्या मनाने कमी किंवा बंद करू नयेत. कारण आम्ही नेहमी म्हणतो की ती औषधं म्हणजे आपला ऑक्सिजन आहे, आपण चांगलं जगू शकणार आहोत त्या औषधांमुळे. तर समजा डॉक्टरांनी फॉलोअपला बोलवलंय तर जा, वेळच्या वेळी जा आणि रेग्युलर जा. शिवाय आम्ही असं सांगतो की आपल्याला स्टार पेशंट बनायचंय, चांगला पेशंट बनायचंय, तर तुमची वही करा आणि वहीत आई वडिलांनी किंवा तुम्ही मोठे असाल तर तुम्ही स्वतः तुम्ही त्याची नोंद ठेवा की समजा 1 तारखेला दुपारी फिट येऊन गेली तर त्याची नोंद ठेवा की किती वाजता आली, मग त्याच्या आधी जेवला होतात का नाही, उपास होता का, त्या दिवशी काही स्ट्रेस आला होता का. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण महिन्याभराच्या लिहून ठेवलेल्या असल्या तर आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा त्यांना दाखवू शकतो ना की असं असं झालं होतं. बरोबर. त्यांनाही मग काही अंदाज येतो आणि निदान करणं सोपं जातं औषधं देण्यासाठी. यशोदा, पण दीर्घकालीन जेव्हा औषधं घ्यावी लागतात ते अनेकांना परवडत नाही, त्याच्यासाठी तुम्ही काय करा? त्याच्यासाठी आम्ही संवेदना फाउंडेशन तर्फे औषध मदत योजना चालवतो. तर ही ऍक्टिव्हिटी आम्ही 2016 पासून सुरू केली आणि तेव्हा आम्हाला जाणवायचं की आमच्याकडे जी खूप गरीब माणसं यायची तर त्यांच्यापैकी काही जण नाही घ्यायची औषधं. ते म्हणायचे त्यापेक्षा सुरूच करू नये कारण एवढा खर्च आहे तर आम्हाला परवडणार नाही. तर म्हणून
आम्हाला असं वाटायला लागलं की यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. मग आम्ही ही योजना सुरू केली. आधी इंडिव्हिज्युअल डोनर्स असायचे, पण नंतर आम्हाला CSR कडून मदत मिळायला लागली आणि आज आम्ही 210 लोकांना औषधांची नियमित मदत करतोय. संदीप आणि मानसी, आत्ता यशोदानी सांगितलं तसं की दीर्घकालीन औषधं घ्यावी लागतात आणि त्याची एक आर्थिक तरतूद करावी लागते. तुम्ही दोघं जण ही तरतूद कशी करता आणि याचं एक आर्थिक नियोजन तुम्ही कसं करता याच्याबद्दल काही सांगाल का? आम्हालाही एपिलेप्सी आपलं संवेदना ग्रुप आहे, त्याच्यामधनं आम्हालाही मदत मिळते औषधांची. आणि आम्ही थोडं रिकरिंगही केलं आहे सुरू, बाजूला ठेवले आहेत, किंवा काही जर मोठा त्रास सुरू झाला किंवा काही ॲडमिशन किंवा ॲडमिट करायची वेळ आली तर आपल्याकडे थोडेसे पैसे बाजूला ठेवायचे, म्हणून आम्ही छोटंसं रिकरिंगही सुरू केलं आहे. आणि संवेदना ग्रुपची खूप मदत होते की त्यांच्यामुळे आम्हाला महिन्याची औषधं किंवा याच्यासाठी मदत मिळते. बरोबर. आणि हा विचार फार महत्वाचा की आपल्याला कधी वेळ पडली तर आपल्याकडे पैसे असले पाहिजेत, ज्यांनी आपण वैद्यकीय मदत आपल्याला झटकन मिळू शकेल. संदीप, तू काही विचार केलास याच्याबद्दल? वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी किंवा एक आर्थिक नियोजन जे लागतं त्याच्यासाठी तू काय विचार केलास? आर्थिक नियोजन करण्यासाठी महिन्याला ठराविक अमाऊंट आम्ही रिकरिंग म्हणून ठेवलेली आहे आणि शिवाय दुसऱ्या बँकेत अकाउंट ओपन करून त्याच्यात पगारातले ठराविक पैसे ठेवतो. त्याचं ATM कार्डही काढलेलं नाहीये, त्यामुळे ATM कार्ड असलं की काय काढले जातात, गरज लागली म्हणून काढले जातात. त्यामुळे ते पैसे तिथे दर महिन्याला ऑटोमॅटिक ट्रान्सफर होतात आणि ते इमर्जन्सी केसमध्ये जर लागले पैसे तर ते आम्हाला वापरता येतात. बरोबर. त्याचं नियोजन गरजेचं आहे आणि ते तुम्ही केलं आहे. यशोदा, किती लोकांपर्यंत आजपर्यंत तुम्ही पोहोचू शकलात आणि पुण्याव्यतिरिक्त आणखीन ही ऍक्टिव्हिटी कुठे कुठल्या शहरांपर्यंत, गावांपर्यंत तुम्ही नेली आहेत? आता आमची संस्था सुरू होऊन 21 वर्ष होत आहेत फेब्रुवारीमध्ये आत्ताच. तर त्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आजवर जाऊन आलेलो आहोत. अनेक अवेअरनेस प्रोग्राम केलेले आहेत तिथे जाऊन. आणि शिवाय असं होतं की समजा एखाद्या खेड्यातनं, समजा बीडमधनं एखादा माणूस इथे आला तर त्या गावातल्या सगळ्यांना माहिती होतं. कारण एक आपल्याला जेव्हा चांगला अनुभव होतो एक माणूस म्हणून जगताना, तर आपण तो लगेच शेअर करतो, आपल्या आजूबाजूच्यांना सांगतो, अरे तिथे चांगलं आहे, तुम्ही पण जा. तर तसं एका गावातनं माणूस येऊन गेला की तिथले अनेक एपिलेप्सी मित्र पुण्याला यायला लागतात, असं आजवर आम्ही पाहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून आपल्या इथे माणसं येत असतात. तरीसुद्धा आता हा सपोर्ट ग्रुप ही जी कन्सेप्ट आहे ती पुणे, डोंबिवली, ठाणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी सुरू आहे. आणि आम्ही सुद्धा मुद्दाम वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन तिथल्या डॉक्टर किंवा तिथल्या कार्यकर्त्यांना उद्युक्त करत असतो की आपण इथे सपोर्ट ग्रुप सुरू करू, आम्ही तुम्हाला मदत करू. आणि यासाठी आम्ही नेहमी कार्यरत असतो. कुठल्याही आजाराचं प्रमाण कमी जास्त होतं का? म्हणजे आता स्ट्रेस हा जर धरला, आत्ताच्या काळातला स्ट्रेस हा फार मोठा घटक आहे की ज्यांनी फिट येण्याची शक्यता निर्माण होते. तर असं आपल्या जीवनशैलीशी रिलेटेड काही गोष्टी आहेत का या आजाराच्या संदर्भातल्या? हो आहेत. म्हणजे आपल्याकडे आता जरी 10वी-12वीच्या परीक्षेला तेवढं महत्व नाही असं म्हणतात, तरी सुद्धा महत्व हे असतंच. तर त्याच्यामुळे अनेक लहान मुलांना पहिली फिट 10वी किंवा 12वीत येते. एक तर ते वय पण ॲडोलसन्स असं असतं की चेंजिंग असतं आणि स्ट्रेसेस पहिल्यांदाच येत असतात आयुष्यात आणि ते खूप असे वाढत जातात. ते त्या वयात येणं हे खूप असतं. त्याच्यामुळे आम्ही अनेक पालकांना किंवा शाळांमध्ये पण सांगत असतो की म्हणजे आपण अभ्यासाचं नियोजन कसं करतोय, की मुलांवर किती प्रेशर आणतोय, इतर छंद पण सुरू करणं कसं गरजेचं आहे, हे पण सगळं आम्ही पालकांकडे खूप बोलत असतो. आणि आजच्या युगात एक वाढलेली गोष्ट म्हणजे मोबाईल. तर त्या फोनकडे बघत बसून त्या ज्या लाईटचा त्रास होऊन सुद्धा काही जणांना फिट येतात. इतकं जास्त ते स्मार्टफोनकडे बघत बसतात किंवा त्याच्यावर खेळत बसतात, गेम्स खेळत बसतात. आणि नोकरी न मिळणं, लग्न न जमणं, हे जे स्ट्रेसेस असतात त्या स्ट्रेसेसच्या टप्प्यांवर सुद्धा त्रास हा खूप होतो. आणि स्त्रियांचे हार्मोनल चेंजेस जेव्हा जेव्हा असतात की वयात येणं, मेनोपॉज सुरू होणं, अशा ह्याच्यात सुद्धा त्रास सुरू होण्याची शक्यताही खूप जास्त असते. तर मला असं वाटतं की आजकाल हे फक्त एपिलेप्सीसाठीच नाही तर सगळ्यांसाठीच व्हॅलिड आहे की खूप ताण असतो आजच्या जीवनात, पण आपणच थोडंसं रिलॅक्स होणं गरजेचं आहे. आपण आयुष्य एन्जॉय करणं गरजेचं आहे. एखादा छंद असणं गरजेचं आहे.
की बाहेर ट्रॅफिक काय रोज असणारच आहे, पण त्याचा आपण किती ताण घ्यायचा हे परत आपल्या हातात आहे, असं होतं ना. आणि तो ताण कमी कसा करायचा ही पण आपलं मेकॅनिझम तयार करणं हेही फार महत्वाचं. तुम्ही दोघांना कधी असा ताण आलाय असं जाणवलंय, आणि संदीप असं झालं तर काय करतोस? नाही, शक्यतो मी कशाचा ताण घेत नाही. मुळात कवी मनाचा असल्यामुळे कुठे ट्रॅफिकमध्ये अडकलं की डोक्यात काहीतरी विचार चालू होतात. आणि गाडीवरनं येता येता सुद्धा मला बऱ्याच कविता सुचलेल्या आहेत आणि त्या तिकिटावर लिहून काढलेल्या आहेत, बसच्या तिकिटावर बॅक साईडला. आणि हे फार महत्वाचं यशोदा, तू सांगितलंस की कुठलाही ताण येणारच आहे, पण त्यातनं आपण बाहेर कसं पडायचं याच्यासाठी स्वतःचं म्हणून काहीतरी शस्त्र आपलं आपण निर्माण करणं आणि ते जोपासणं हे फार अगदी खरंय, महत्वाचं आहे. अगदी खरंय. जागतिक एपिलेप्सी दिवसाच्या निमित्ताने आज आपल्या या गप्पा झाल्या आणि तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तिघाही आलात. तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.